भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अशा चोऱ्या केल्या आणि अशा चोऱ्या करत असताना काही गवळणींना ते सहन व्हायचं आणि काही गवळणी कंप्लेंट घेऊन यायच्या यशोदा मैयाकडे. यशोदे, तुझ्या कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. मला सांगा माया हो, आपलं पोरग कितीही खोडकर असलं तरी ते आपल्याला चांगलंच वाटतं. बाहेरच्या बाहेर कितीही ओरडलं तरी आपल्या मुलाच्या खोड्या महिलेला दिसत नसतात. काय व्हायचं, एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला गेलो. कितीही सुंदर असू द्या मुलगा, त्या आईला तिचं कधी वाघा म्हणते, कधी बाळा म्हणते, कधी पिल्लू म्हणते, कधी सुनू म्हणते. अमोल महाराजांनी आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. त्या ठिकाणी त्या मावशीने आम्हाला चहा प्यायला बोलावलं. अभिषेक महाराज चहा प्यायला गेलो आम्ही. चहा प्यायला गेल्यानंतर त्या मावशीने चहा मांडला आणि समोर तिचं मुलगा मस्त अंगणात खेळत होतं. नाकातून यमुना जमुना चालू होत्या, अंगावर त्याच्या माशा बसल्या होत्या आणि ती बाई आम्हाला काय करते, चहा प्यायला देते. चहा प्यायला द्यायच्या आधी आम्हाला म्हणते, महाराज आमचा वाघ बघा ना कसा बसला उन्हात. मी म्हटलं, मावशी आमचा चहा पेन होईपर्यंत तुझ्या वाघ कसा